चर्चा आहे? मला असं वाटतं की मी जाहीरपणे सांगितलेलं आहे, पक्षप्रवेशाला कोणालाही बंदी नाही. फक्त पक्षप्रवेश झाल्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. या निवडणुका झाल्यावर घ्यावं, अन्यथा 2 वर्ष त्यांनी पक्षाचं काम करावं आणि मग तिकिटासाठी मागणं. आज कार्यकर्ते एवढे तयार झालेले आहेत की कार्यकर्त्यांच्यात वाटेकरी येत असेल तर कार्यकर्त्याला उद्रेक होणं स्वाभाविक असतं त्यांचं, आणि त्याच्यामुळे त्यांचा उद्रेक झालेला आहे थोडासा. जे यायला त्यांच्यामुळे भाजपची ताकद वाढेल असं वाटतं का तुम्हाला? जे इच्छुक आहेत दक्षिण मध्ये दिलीप माने म्हणा, त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं वाटतं? मला असं वाटतं आता ताकद भरपूर आहे. सुदैवानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने मतदारसंघाने मला सेवा करण्याची संधी दिली. 77,000 मतांचा लीड. अजून काय लोकांची ताकद किती घ्यायच्या? बापू, मागच्या विधानसभेला तुमच्या विरोधात भाजपचे काही नगरसेवक उतरले होते. तुमचा विजय झाल्यानंतर परत आज ते नगरसेवक, माजी नगरसेवक तुमच्याबरोबर दिसत आहेत. त्यांना आता तिकीट देण्यासंदर्भात काय हे केलंय? पक्षाचं धोरण आहे. पक्षाच्या धोरणाप्रमाणे समित्या असतात, म्हणजे निरीक्षक असतात, ते सगळं ठरवलं. पक्षाचं निरीक्षक असतात बाबू. पक्षाचं निरीक्षक खोटं ऐकतं तिथे ज्यावेळी इथं